आज आपण शालेय मुलींचं ऑप्शन केलं, काय प्रकार आहे? आज गुढीपाडवा म्हणजे निसर्गातला नवचैतन्याचा उत्सव. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच दिवस. आणि प्रभू श्रीराम वनवासाहून अयोध्येत परतले, तो विजय उत्सव ही याच दिवसाचा आहे. गुढी ही नेहमी अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचं सूचक राहिलेली आहे. आजच्या विज्ञानाच्या युगात ची ही व्याख्या विस्तारलेली आहे. वर्षानुवर्ष घराच्या अंगणामध्ये विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. पण आज आपल्या घरातली लेकी ज्या काही आहेत त्या शिक्षणाच्या, कष्टाच्या आणि यशाच्या जोरावरती कर्तृत्वाची उंच गुढी उभारत आहेत. आजची मुलगी फक्त कौटुंबिक जबाबदारी पेलत नाही, तर ती स्पर्धा परीक्षा, विज्ञान, क्रीडा आणि तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात आपली मोहोर उमटवत आहे. म्हणून यंदाचा गुढीपाडवा हा केवळ सण म्हणून साजरा न करता तो आपल्या मुलींच्या यशाचा कृतज्ञता सोहळा म्हणून आम्ही आज इथे साजरा करतोय. आणि हे अशा पद्धतीनं करणेच ही काळाची गरज आहे. आणि ह्या मुली विविध परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या शाळकरी लेकीच खऱ्या अर्थानं उद्याच्या भारताच्या शिल्पकार आहेत. त्यांच्या ह्या यशाचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांना भविष्यात आव्हानांना समोर जाण्यासाठी बळ देण्यासाठी औक्षण सोहळा आम्ही इथे आयोजित केला होता. कपाळावर विजयाचा टिळा लावून आणि आरती वाळून जेव्हा आपण ह्या सगळ्या मुलींचा सन्मान करू, तेव्हाच खऱ्या अर्थानं गुढीपाडव्याचा सण सार्थकी लागणार आहे. आणि म्हणून आम्ही आज या पद्धतीनं या मुलींचं औक्षण करून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी, नवीन वर्षासाठी त्यांच्या शुभेच्छा देतोय.